नमस्कार, रामकृष्ण हरी आणि श्री स्वामी समर्थ. तर सारखे भरपूर ब्लाऊज आहेत, कारण ते ताईला जायचं आहे, म्हणजे बाहेरगावी देवदर्शनासाठी जायचं आहे त्यांना 7 ते 8 दिवसासाठी. तर त्यांनी सारखे पीस आणले, बघू शकता. हा शिवून झालाय आणि हा अजून शिवायचा बाकी आहे. हा पण शिवून झालाय आणि अजून त्यांचे 4 ब्लाऊज बाकी आहेत. तर 2 अजून टिपटॉपचे काढून ठेवलेले आहेत. पण मग आता आपल्याला पण थोडं शेतात जायचं आहे, तर आता थोडा वेळ आहे, तर म्हटलं 1-2 ब्लाऊज काढावं, नंतर परत शेतात जावं लागेल. 3 ब्लाऊज मी काढून ठेवलेले. तर आता हे ब्लाऊज पण आपल्याला अर्जंट द्यायचे आहेत आणि शेतातलं पण काम अर्जंट द्यायचं. आता काय बघते थोडा वेळ, जितकं होईल तितकं, कारण कसं आहे आपण शेतीचे काम अर्जंट आपल्याला करावंच लागणार आहे. थोडं ठिबक वगैरे पांगवायचं आहे शेतातमध्ये जाऊन, त्याच्यामुळे मग चालू होतं शेतात जायचं पटपट. तर सगळं काम वगैरे आवरलं आणि घरी पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळं तर कपडे शेतातच नेणार आहे, कारण आता मोटर चालू होती तर हौद भरलेला असतो. मग काय म्हटलं चला जेवण वगैरे झालं, आता बसूया मशीनवर. आता मशीनवर बसले, एक अर्धा ब्लाऊज होता तो पण शिवला. काढतं थोडं काम आलं आणि म्हटलं चला तेपर्यंत आपला एक ब्लाऊज तर सहज होतो, कारण एका तासाच्या आत येतील ती जाऊन. आणि अर्जंट म्हणजे पाहुण्यांचे ब्लाऊज घेतले तर ते अर्जंटच असतात आणि ते वेळेवरच आपल्याला द्यावं, त्याच्यामुळे जास्त गडबड आहे, बाकी काय नाही. तर अशा प्रकारे वर्कचा ब्लाऊज घेऊन छान असा ब्लाऊज शिवायला लागले, पण रील बदलायची असं म्हणत नाही, आतून मारली आहे रील. सेम कलर मिळणं हे शक्यच नसतं, कारण खूप आता सारखी ब्लाऊज भेटतच असतात. आणि मध्ये गिऱ्हाईक जर आलं ना, व्हिडिओ पण स्टॉप करावा लागतो. त्यांचे देखील काय बोला व्हिडिओमध्ये तेच सुचत नाही. पण तर चला सर्वांना बाय, भेटू समोरच्या व्हिडिओ. तोपर्यंत